मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती भाजप नगरसेवक अशोक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर परिवहन समितीच्या सभापतीपदी विकास झंजाड यांची निवड झाली आहे. अशोक पाटील आणि विकास झंजाड हे वनमंत्री गणेश नाईकांचे खंदे समर्थक आहेत. कल्याणमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मात्र दोन्ही मिरवणुकांच्या वेळा आणि मार्ग वेगवेगळे आहेत. दरम्यान यावेळेला पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयाला आमदार किशोरी आपण बघतोय जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर सेंटरला ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक किशोरी पेडणेकर यांनी भेट दिलेली आहे. अचानक भेटीदरम्यान रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता तसंच काही डॉक्टरांकडून हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. पालघर जिल्ह्यातील सर्वच भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजामध्ये वाढत चाललेले खासगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. काल मुंबईच्या तापमानात वाढ झाली. शहरामध्ये 38°C तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. त्यामुळे मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. कल्याणमध्ये सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट चावीच्या मदतीनं आरोपी दुचाकी लंपास करत होता. यावेळेला पोलिसांनी आरोपीकडून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसंच 1,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडीतील पिराणीपाडा परिसरामध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे. आग इतकी वेगानं पसरली की संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. दरम्यान आगीत जीवितहानी झाली नाहीये. यावेळेला प्रशासनाकडून नुकसानीचं मूल्यांकन करण्यात आलंय. म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रथम प्राधान्य योजना राबवली. काल अवघ्या काही तासात 51 घरांची विक्री झाली आहे. म्हाडाने 118 घरांच्या विक्रीला सुरुवात केली आहे. म्हाडाच्या प्रथम प्राधान्य योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेते नितीश नबीन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नामांकनाच्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी बिहार विधानसभा सचिव ख्याती सिंह यांच्या दालनामध्ये आपले उमेदवारी अर्ज सादर केले.